बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकलभूत कलंका मुनिभिरूपासी तीर्था सरस्वती ऋतुनोद्धुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानं ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमना प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाच्या मरणखंडिकानां देयम्। अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा स्तुत्रग्रंथकर्तार श्री गंधर्देवाः प्रतिगंधर्देवाः तेषाम् उच्चानुसारतामासाद्यम् अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति सागरम्। सिद्धाननत्वार्धादिच्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के परम पूज्य आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज मरणखंडिका या महान ग्रंथामध्ये आंबा जसा स्वादिष्ट रसाने भरलेला असतो तसंच जिनेंद्र भगवंतांचे वचन शब्दात्मक जे श्रुत आहे त्या श्रुतामध्ये अर्थरूपी सर्वोत्कृष्ट रस भरलेला असतो। असं कधी माझ्या ऐकण्यात आलं नाही किंवा अनुभवात आलं नाही की आंबा अमुक ह्या ठिकाणी लई गोड असतोय, शेंड्याच्या ठिकाणी तेवळ तिथं जरा गोडवा कमी असतोय। असं कधी आंब्याबाबतीत ऐकलोय आपण? अजून ऊसाबाबतीत ऐकतोय ती शेंड्याला जरा सपक असते, मुळात जरा गोड असते, पण आंब्याच्या बाबतीत असं कधी ऐकायला आणि अनुभवायला मिळाला। पण आपण तसं मतभेद करतो। जिनवानी हे लक्षात ठेवा, ती प्रथमानुयोग असू दे, कर्णानुयोग असू दे, चरणानुयोग असू दे, द्रव्यानुयोग असू दे। लोक काय म्हणतात, आम्हाला ह्याच्यात जरा लय आनंद आहे, आम्हाला त्याच्यात जरा आनंद आहे। तुम्ही ज्या वेळेला आपण चिंतन करतो तरी प्रत्येक अनुयोगामध्ये मुख्य रूपानं तो अनुयोग जरी असला तरी गौण रूपानं अन्य 3 अनुयोग असतातच असतात। एका अनुयोगामध्ये कधी एकाच अनुयोगाचं वर्णन केलं जात। प्रथमानुयोगचा महापुरुषांचं आचरण सांगत असताना ते मोक्षाला गेलेत म्हणून सांगितलं की नाही? ते मोक्षाला कशाने गेले म्हणून सांगितले? स्वात्मचिंतनाचा उल्लेख, स्वरूपाचा उल्लेख, स्वभावाचा उल्लेख, कुठंतरी एक पॅरेग्राफ तर आहे की नाही त्याच्यात? एक तर गाथा असते की नाही? म्हणजे तिथं द्रव्यानुयोग आहे की नाही? त्यांनी असं केलं म्हणून त्यांचं असं झालं हे सांगणारा कर्मसिद्धांत कुठं तर प्रथमानुयोगमध्ये आहे की नाही?
तिने हे आचरण केले म्हणून त्यांचं हे पुण्य संपादन झालं, हे चरणानुयोग आहे की नाही? कुठलाही अनुयोग घ्या, असं तुम्ही चरणानुयोगमध्ये तिन्ही अनुयोग गटवू शकता. कर्णानुयोगमध्ये तिन्ही अनुयोग, कर्मकांड सांगताना कोण कसं काय वागलं म्हणून काय झालं त्याचं एक ना एक उदाहरण त्या कर्णानुयोगमध्ये असतेच. आपली बघण्याची दृष्टी तशी नसते, आपण एकांतवादी झालो. पण जैन धर्म मुख्य आणि गौण रूपामध्ये संपूर्ण स्वरूपात असतोच. आता मला तुम्ही दिसा लागलाय, तुमचा फक्त पुढचा पार्श्वभाग दिसतो, पुढचा भाग, मागला भाग आम्हाला दिसत नाही. मग तुम्हाला मागला भाग आहे का नाही? आहे, पण दिसत नाही म्हटल्यावर नाही म्हटलं चालेल? न दिसणाऱ्या आत्म्याला आहे म्हणून आम्ही स्वीकारलो. अमूर्तिक आत्म्याला आत्म्याचं स्वरूप आम्ही स्वीकारतोय. म्हणजे आहेच दिसणारं, फक्त ते आमच्या डोळ्याच्या समोर दिसत नाही म्हणून आम्ही त्याला नाकारून चालेल का? मग तिथं आपण काय म्हणतोय, हे मुख्य रूप आहे, ते गौण रूप आहे. तसं कुठलाही अनुयोग घेतला तर प्रत्येक अनुयोगामध्ये तो अनुयोग मुख्य रूपात असला तरी गौण रूपामध्ये अन्य तीन अनुयोगांचं वर्णन त्याच्यामध्ये असतंच. हा विश्वास आपला असला पाहिजे. म्हणून जिनेंद्र भगवंतांचं वचन हे परिपूर्ण वचन आहे, ते सगळ्या अनुयोगांना सांगणारं वचन आहे. आणि त्यामुळं एकाच अनुयोगामध्ये रुची, एकही जिनेंद्र म्हणजे जैन धर्म कसा आहे तुम्हाला सांगू का, ही 10वी आणि 12वीच्या परीक्षा दिल्या गत आहे. ऐकायला आहे का झोपाला आहे मॅडम? ऐकायला आहे? 10वी आणि 12वीची परीक्षा दिल्या गत आहे. 10वी आणि 12वीला सगळ्या विषयात पास व्हायला लागते. भले ती 40% मार्क पडू देत. तुम्हाला एका विषयात 100 आहेत, एका विषयात 90 आहेत, सगळ्या विषयात आहेत आणि एका विषयात 30 आहेत. तुम्हाला बॅक घ्यायलाच पाहिजे, तुम्ही नापासच आहे. मग सगळ्याची बेरीज 6 चोक 24 झाली, 40% मार्क पडणाऱ्याला, आणि एक विषय राहिला त्याची सगळ्या मार्कांची बेरीज केली तर ती 555 व्हायला लागल्या, तरी पण तो नापासच. त्याला 1 वर्ष मागं थांबायला पाहिजे. 224 वाल्याला पुढल्या वर्गात ॲडमिशन मिळते. तसं जैन धर्मामध्ये ज्यांना मोक्ष जायचा आहे, ज्यांना सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे, ज्यांना आपल्या आत्म्याचा अर्थ जीवन समजावून घ्यायचं आहे, त्यांना 4 अनुयोगाचं किमान प्राथमिक ज्ञान तरी पाहिजेच. एका अनुयोगाचं भरपूर आहे आणि एका अनुयोगाचं कायच नाही असं चालत नाही. कळलं भोश्याच्या कळलं काय? म्हणून आपण प्रतिमा घेतलो, आपण हे सगळं करलोय, आम्ही दीक्षा घेतलो, दीक्षा घेणारे आहेत, सगळे आहेत, पण निदान आपण काय दीक्षा घेतलोय, आपण कोणती प्रतिमा पालन करतोय, तिथंपर्यंतचं तेवढी प्राथमिक भूमिकेतलं ज्ञान आमच्याकडं असणं अत्यंत गरजेचं आहे. एक लोक भावनेतून पालन चांगलं करतात, पण त्यांना माझी कुठली प्रतिमा आहे आणि त्याचं ज्ञान काय कायच माहीत नाही. लक्षात. मग केवळ भावनेनं जैन धर्म होणार आहे का? केवळ क्रियेनं होणार आहे का? मग जैन धर्म कसा होतो? ज्ञानपूर्वक आचरणानं होतो. नुसता चारित्र्याला जैन धर्मात महत्त्व नाही, नुसता ज्ञानाला महत्त्व नाही, नुसता श्रद्धेला महत्त्व नाही. त्याच्या ठिकाणी त्याचं महत्त्व आहे, तो भाग वेगळा. पण मोक्षमार्गामध्ये तिन्ही एकत्र आल्याशिवाय मोक्षमार्ग चालू होत नाही. म्हणून भावनिकून कोणताही धर्म, कोणती क्रिया करायचं नाही, ज्ञानपूर्वक केल्यानंतर त्याचं फळ मिळतं. म्हणून इथं काल चर्चा चालली होती की जिनेंद्र भगवंतांचे जे शब्द आहेत ते शब्द श्रुत अर्थरूपी रसांनी भरलेले आहेत.
आणि ते आपल्याला समजलं पाहिजे, ते कळलं पाहिजे. आणि कुणाला कळतंय? सूचना हेच आदेश समजणं एवढी समर्पण वृत्ती ज्या जीवाची आहे त्यांनाच हे कळते. आदेश दिल्यावर पण आपल्याला कळना, सूचनेचा तर विषयच लांब आहे. बरोबर आहे का सुशांत? सूचना दिलेलं म्हणजेच सूचना म्हणजे ही आदेश आहे. हे समर्पण वृत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांनाच खरे देव, त्या देवाचे वचन आणि त्या देवाचे अनुयायी गुरु महाराज हे कळणार आहेत. बाकी कळणं फार कठीण आहे. म्हणून आपण आपल्या जीवनात हे समजावून घेतलं पाहिजे. स्वाध्याय से रत्नत्रय में निष्कंपता आती है. स्वाध्याय म्हणजे ज्ञानामुळं रत्नत्रयामध्ये निष्कंपता म्हणजे चंचलता येत नाही, स्थिरता असते, दृढता असते, अस्थिरता येत नाही. म्हणून मी कायम एक वाक्य सांगतोय, बुद्धी में स्थिरता, आत्मा में दृढता ही वीरता का लक्षण आहे. निर्णय घेताना ज्याची बुद्धी स्थिर, ज्यांनी निर्णय घेतलाय स्थिर बुद्धीनं, ते पालन करण्यासाठी ज्याचा आत्मा दृढ, हे दोन लक्षण ज्याच्याकडे असतात त्याच्या मागं जग जरी नसलं तरी तो भगवान व्हायला कोणी अडवू शकत नाही. आणि हे दोन गुण ज्याच्याकडे नाहीत त्याच्या मागं जग जरी असलं तो आपल्या कार्यात यशस्वी होणार नाही. हे समजलं पाहिजे आपल्याला. म्हणून ज्ञान काय करते? बुद्धीला स्थिर करते, आणि स्थिर बुद्धी आत्म्याला दृढ करत असते. आणि स्थिर बुद्धीने घेतलेला निर्णय हा आत्मा दृढ होतो आणि मग तो यशस्वी होतो. आपण काय करतोय गोटू दादा? निर्णय घेताना हृदयानं घेतोय, भावनिक होऊन, आणि ते पूर्ण करायला परत काय लावतोय? बुद्धी लावतोय. पण वास्तविक निर्णय कशाने घ्यायचा आहे? बुद्धीनं. आणि ते पूर्ण करायसाठी काय लावायचं आहे? मन, हृदय समर्पित करायचं आहे. आपण काय करतोय? निर्णय घेताना हृदयाने घेतोय म्हणजे भावनिक होऊन, आणि त्याला पूर्ण करायला परत काय लावतोय? बुद्धी. निर्णय 99% चुकणार, कार्य अयशस्वी 99% होणार, एखादा पॉईंट यशस्वी होईल. पण जो स्थिर बुद्धीनं निर्णय घेतो आणि घेतलेल्या निर्णयामध्ये जीवन समर्पित करतो, म्हणजे हृदय समर्पित करतो, त्याचा 99% तो यशस्वी होणार, 1% तो अयशस्वी होणार. पूर्व अत्यंत निदत्त निकाचित कर्माचा उद्देश. म्हणून इथं सांगतात ज्ञान स्वाध्याय निष्कंप म्हणजे दृढ स्थिर करतं जीवाला, आत्म्याला, विचारांना, चारित्र्याला, रत्नत्रयाला. शुद्ध्या निष्कंपणो निकंपणो भूत्वा, शनय तिथं क शचा उल्लेख कर. शुद्ध्या निकंपणो भूत्वा हेया देय विचक्षण रत्नत्रयात्मके मार्गे यावज्जीवं प्रवर्तते. शुद्ध्या निकंपणो भूत्वा हेय आदेय विचक्षण म्हणजे शुद्धीच्या ताकदीवर जे
रत्नत्रयात्मके मार्गे यावत जीवन प्रवर्धते. रत्नत्रय मार्गावर चालणारे जीव असतात, त्या जीवांना शुद्धीपूर्वक जे स्वाध्याय करतात त्यांना निकंपनो भूत्वा म्हणजे निष्कंप, कंपायमान होत नाही, असं दृढ मेरू पर्वतासारखं अचल त्याचं ज्ञान, त्याचं रत्नत्रय, त्याचं चारित्र्य होतंय. का? हेय आदेय विचक्षण, सोडण्यायोग्य काय आहे आणि आदेय म्हणजे स्वीकारण्यायोग्य काय आहे याचं त्याला ज्ञान झालेलं असतं, त्याचा निर्णय झालेला असतो. आणि ह्या निर्णयाशिवाय काहीही होत नाही, काहीही होत नाही. लक्षात. म्हणून स्वाध्याय करताना मन शांत पाहिजे, बुद्धी स्थिर पाहिजे. आणि सगळ्यात पहिला निर्णय काय झाला पाहिजे माताजी, मी कशासाठी स्वाध्याय करायला लागलो. स्वाध्यायाचे 3 इच्छा असू शकतात. ज्ञान करण्याच्या मागे 3 इच्छा असू शकतात. वित्तेषणा, पैसे मिळवणे, लोकेशना, प्रसिद्धी मिळवणे, आत्मीशना, आत्म्याची शक्ती मिळवणे. ते कुमार विश्वास एवढे मोठे कवी आहेत, त्यांचं रामायण महाभारत ते 50-50 हजार लोक शांत बसलेले असतात. काल त्यांनी हनुमानाचं वर्णन सांगत असताना हनुमान किती समर्पित शिष्य आहे हे सांगत असताना त्यांच्याबद्दल एक वाक्य सांगताना त्यांनी वैराग्यभाव सांगितलं. आणि त्यांनी त्याच्यात इतकं सुंदर वाक्य सांगितलं, हे कबूल करणं फार कठीण आहे. पण तो म्हणतो मी ज्यावेळेला सांगतो, हे मी ज्यावेळी वाचतो त्यावेळी एवढं चिंतन होतं, एवढं चिंतनात वाटतंय की मी कधी दीक्षा घेईन का, मी कधी याचा त्याग करीन का सगळ्याचा. पण एकदा असं वाटतंय की इथं जे त्याग म्हणून जे आलेली लोक आहेत त्यांनी हिंदू धर्माप्रमाणे सांगितलं, ते खरोखर त्यागी आहेत का? त्यांच्यासारखं मी त्याग केलो तर खरोखर मी भगवान होईन का? आणि त्यांच्यासारखे त्याग करणारे एकच आहेत जे परिपूर्ण परिग्रहाचा त्याग करतात, त्यांना साधू म्हटलं जातं. आणि तेवढी परिपूर्ण परिग्रह त्याग करण्याची क्षमता एकदा मला भीती वाटते. आणि परत वाटते पोरगीचं लग्न आहे, पोरग्याचं शिक्षण आहे, म्हणजे ह्या सगळ्याचा मोह त्याग करून किमान पोरगीचं लग्न आणि पोरग्याचं शिक्षण झाल्यावर तर मी त्यागी होईन का? तो पुरुषार्थ माझ्यात कमी आहे. तो पुरुषार्थ फक्त परिपूर्ण परिग्रहाचा त्याग जिथं सांगितला आणि ज्यांनी स्वीकारलं त्याच ठिकाणी खरा त्याग आहे. बाकी तर सगळे अवडंबर आहे म्हटला. धर्माच्या नावावर त्यागी म्हणून स्वतःचं जीवन जगण्याचा तो मार्ग आहे. म्हणजे ज्ञान मिळवण्याच्या मागं 3च उद्देश असू शकतात. किती उद्देश? 3. कुठलं? एक वित्तेषणा म्हणजे पैशाच्या ज्ञानाच्या जोर काय मिळवणे? पैसा. दुसरी लोकेशना, प्रसिद्धी. आणि तिसरी आहे ती आत्मेशना म्हणजे आत्म्याची संपत्ती, आत्म्याची भूक. येशना म्हणजे काय? भूक, आत्मस्वरूपाची भूक, आत्मस्वभावाची भूक. एक पैशाच्या भुकेसाठी लोक ज्ञानी होतात, एक प्रसिद्धीसाठी लोक ज्ञानी होतात, आणि एक आत्म्याच्या स्वरूपासाठी स्वभावासाठी ज्ञानी होतात. आता आपली भूक कोणती आहे? आपली इच्छा कोणती आहे? आपण कशासाठी करायला लागलोय? हे फक्त आई जाणे बाप, मन जाणे पाप, हे फक्त स्वतःच्या अंतरंगालाच
स्वतःच्या मनाला आणि केवली भगवंतांना. चेतन द्रव्यामध्ये या दोघांनाच आणि अचेतन द्रव्यामध्ये अपेक्षेनं कर्माला, या तीनाला सोडून या जगात कोणीही हे जाणू शकत नाही. म्हणून शुद्ध मनानं अंतरंगातून ज्यावेळी ज्ञान स्वाध्याय संपादन केलं जातं त्यावेळेला आत्मा कसा होतो, निकंप स्थिर होतो, सुमेरू पर्वतासारखा स्थिर होतो आणि हेय आदेयाचं त्याला ज्ञान होतं. आणि म्हणून रत्नत्रय मार्गामध्ये तो निष्कंप होऊन तो यावत जीवन प्रवर्धते, तो जीवनपर्यंत. मग निष्कंप केव्हापर्यंत होतो? उन्हाळ्यात तेवढं नाही, पावसाळ्यात तेवढं नाही, हिवाळ्यात तेवढं नाही, दशलक्षण पुरतं नाही, अष्टानिक पुरतं नाही, गुरूंच्या जवळ आहे तेवढं नाही, लोकांच्या समोर आहे तवर नाही, जोपर्यंतचं जीवन आहे. तो पादो मम हृदये तो पदद्वये लीवन. कुठंपर्यंत? यावत निर्वाण संप्राप्ती. जोपर्यंत निर्वाणाची मोक्षाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे भगवान माझं हृदय तुझ्या चरणामध्ये आणि तुझे चरण म्हणजेच आचरण माझ्या हृदयामध्ये तोपर्यंत राहू दे. मालव मला घेऊन गेली नाही म्हणताना असं झालं. हां, मला घेऊन गेला असता तर चातुर्मास झाल्यावर विहार करा, मी तुमच्याबरोबर चौकाला घेऊन येतो म्हटलं असतं तर. हां, शास्त्राभ्यासद्वारा जिने हेय आदेय ना अर्थात हानि लाभ को जानने की विचक्षणता प्राप्त हो गई है, वे मुनिराज शुद्धि के बल से रत्नत्रय मार्ग में निष्कंपता पूर्वक जीवन पर्यंत प्रवर्तन करते. बंदुकीचा पाला म्हणतात की नाही, बंदुकीचा पाला, निरगुडी काय म्हणते त्याला, हां, तसला पाला आणायला लावायचं, त्याला गरम पाण्यात ठेवायचं भिजवून स्वच्छ, आणि ते तिथं लावायचं, जरा तेल लावून, कुठलं महानारायण तेल वगैरे लावून लावायचं आणि ते त्याच्यावर ठेवायचं आणि कापडानं पॅक बांधायचं, म्हणजे कमी होते. तुमचं पुण्यच तेवढं आहे. तुम्ही श्रुतमती माताजींचे शिष्य आहे, त्यामुळं तुमचं काय पुण्य जोरात आहे. हां, पिंची असं म्हणलं होय, मला वाटलं पिंची द्यायला मिळालं वाटतं. शब्बास, तेवढं तरी काम गालावर हात फिरून एवढं झालं. रत्नत्रय मार्ग में निष्कंपता कैसे आती है, म्हणजे तुम्ही सांगायला हे स्वाध्यायानं रत्नत्रय मार्गात स्थिरता येते कसं काय बरं? मग उत्तर देतात, शास्त्राभ्यास के बिना गुण दोषों का ज्ञान नहीं होता, तब बिना जाने गुणों को कैसे ग्रहण किया जा सकता है और दोषों को कैसे छोड़ा जा सकता है. ज्ञानाशिवाय गुण आणि ज्ञानाशिवाय अज्ञान म्हणजे मिथ्या काहीही कळत नाही. ही जी आपल्यात एवढी प्रवृत्ती झाली ना की ज्ञान झाल्यावर आम्ही एखाद्याचं नाव घेताना सुद्धा
विकल्प करतोय. हे नाम निर्देश आहे, हे नाम स्थापना आहे, नाम निक्षेप आहे. ह्याच्यात काय नसते लक्षात ठेवा. हे फक्त एक ओळख आहे. या भारतात दुर्योधन नावाचा एकच मुलगा आहे, हुपरीचा, म्हणजे मी ऐकलेलं. म्हणजे ते आईबापांनी सुद्धा किती विचार केला असतील. जगात कोण दुर्योधन कुणाचं नाव ठेवले, पण हुपरीचा मुलगा आहे दुर्योधन, त्याचं नाव दुर्योधन ठेवलं. पण तो पूर्ण विरुद्ध आहे. तो आचार्यशींचा एवढा कट्टर भक्त आहे, पूज्य नियमसागर महाराजांचा एवढा कट्टर अनुयायी आहे, एवढा धार्मिक आहे, एवढा चांगला आहे. मग आता त्याचं नाव दुर्योधन आहे म्हणून त्याच्यावर लग्न करणारी पोरगी खुळीच आहे. मग हां, ते दुर्योधन नाव आहे म्हणून त्याला नियमसागर महाराजांनी जवळ घ्यायचं बंद केलं, करायला पाहिजे असं काय नाही. तो अत्यंत धार्मिक आहे. हे नाम निक्षेपण आहे. पण आमच्यातली काही स्वाध्यायी आणि सम्यक दृष्टी लोक नुसता नावामुळं पद्मावती ज्वेलर्स बघून दागिना आणायला जात नाहीत. विनोद करत नाही, मी खरंच सांगतोय. काय विचार करत असतील, ह्यो पद्मावतीचा भक्त आहे आणि आमच्यामुळे याला 1 रुपये मिळेल, त्यातलं 5 पैसे तो तिथं खर्चल आणि त्याची अनुमोदना आम्हाला लागेल. खरं आहे काय खोटं आहे ना? आता बाजारात महाराजांनी चौका लावायला टोमॅटो आणायला जातायचा, दोडका आणायला जातायचा, दुधी भोपळा आणायला जातायचा. आता त्याच्यामुळं मिळालेला 1 रुपये तो सगळं निदान शाकाहारी खायलाच उपयोग करणार आहे ह्याची तर गॅरंटी आहे तुम्हाला. तिथं का बरं तसं वाटत नाही? सरकारच्या इष्टीतनं फिरताना सरकारला मिळालेला 1 रुपये कत्तलखान्याला दान जाते, त्याचा काय विचार करत नाही. बँकेत ठेवलेला पैसा, त्याचं व्याज, ती बँकेतली लोक, अधिकारी, ट्रस्टी सगळं कधी तर कांदा लसणाचा भडंग खात असतील, खात असतील ना. मग त्याला दिल्यावर कांदा लसूण खायला माझा दोष लागेल, तिथं काय विचार करत नाही. नुसतं हे असं नावावरच आम्ही एवढं खुळ्यागत वागायला लागलोय. हे सम्यक्त्वात दोष येते. अशा लोकांना वास्तविक सम्यक्त्वच कळला नाही, अशा लोकांना वास्तविक धर्मच कळला नाही, अशा वास्तविक लोकांच्याकडे ज्ञानच नाही. या ठिकाणी मी जिनेंद्र भगवंतांची पूजा करायला लागलोय, जिनेंद्र भगवंतांचं मंदिर निर्माण करायला लागलोय, जिनेंद्र भगवंतांचा मानस्तंभ निर्माण करायला लागलोय. आणि तुम्ही सुद्धा जिनेंद्र भगवंतांचे भक्त आहात, अनुयायी आहात, म्हणून ही भूमी देवतांनो, ही जागा तुमची आहे. आम्ही तुम्हाला निवेदन करतो, जिनेंद्र भगवंतांचं मंदिर निर्माण करायला तुमची परवानगी असू दे. हे परवानगी घ्यायसाठी आणि हे कार्य करायला तुम्ही या, ह्याला निमंत्रण देण्यासाठी नारद दिला तर त्याला सुद्धा मिथ्यात्व समजतात आमच्यातली लोक. आणि बसमध्ये बसल्यावर कोण कुठला आहे काय आहे माहीत नाही, काय नाही. दादा जर बसेल जागा देताय, त्याच्या पुढं हात जोडणं तिथं दोष लागत नाही. आणि जिनेंद्र भगवंतांची सेवकच आहेत, भक्तच आहेत. हे वास्तविक आकाश द्रव्याचे उपकार आहेत आमच्यावर. आणि त्या आकाश द्रव्याच्या माध्यमातून ह्या प्रत्येक जागेवर एक त्या देवतांचा अधिकार आहे. म्हणून तिथं आपण निवेदन करलोय म्हणजे काय, त्यांचं देव म्हणून पाया पडायला लागलोय. माळवा आणायला गेल्यावर माळववाल्यासनी 4 रुपयाची पिंडी 2 रुपयाला दे म्हणून 10 मिनिटं विनव्या करत बसतोय. तिथं दोष लागत नाही आमच्या सम्यक्त्वात. आणि ज्याच्या जागेचा अधिकार मालक जो आहे, त्याला तुझ्या जागेत भगवंतांचं मंदिर बांधण्यासाठी
आम्ही तुला निवेदन करतो म्हटलं की आमच्या सम्यक्त्वात दोष येतो म्हणणारी लोक आहेत. तुम्ही पण जिनेंद्र भगवंतांचे भक्त आहे, हे कार्य करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. हे जे अतिशय क्षेत्र आहेत, अतिशय क्षेत्राच्या ठिकाणी एकेका रात्रीत मंदिरं निर्माण झालेत आपल्या जिनेंद्र भगवंतांची. ती मंदिरं एका रात्रीत बांधण्याची ताकद माणसात आहे? हा, एवढी मोठी श्रेष्ठ भक्ती, एवढं मोठं कार्य, एवढी मोठी जिनेंद्र भगवंतांची प्रभावना. काय प्रभावना अंगामध्ये? कोणाचं तुम्ही उदाहरण देताय? ती कुठली राणी आहे की? हे गोळवा रेवती राणी उपगोन अंगात झालं. ती रथ वज्रकुमाराचं नाही, मला तिथे एक राणीच आहे बघा, एका स्त्रीचं उदाहरण आहे. ती सम्यक दृष्टी असत्या, त्याचीच सवत काय कोण असत्या, ती मिथ्या दृष्टी असत्या. मेन नाव सांगायचं, वज्रकुमाराचं उदाहरण नाही. त्याची बायका असतील ते मला माहीत नाही, पण ती मेन राणी ती सम्यक दृष्टी असते, उर्मिला. आणि तिची सवत काय कोण असते, ती मिथ्या दृष्टी असते. एका वेळेला दोन रथ निघणार, एक जिनेंद्र भगवंतांचं, एक अन्य काय असेल ती. त्यावेळेला त्या जिनेंद्र भगवंतांच्या रथाचा इतिहास जो निर्माण झाला, तो रथ थांबला गेला, हा रथ पुढे गेला. त्या मुनी महाराजांच्या आशीर्वादानं असू दे, कशाने असू दे, ते काम करणारे कोण आहेत? त्या भगवंतांचे अनुयायी शासन देवी देवता देव आहेत, लक्षात ठेव. आम्ही लक्षातच घेत नाही. हो, त्यांना देव म्हणून, मोक्ष मार्गी म्हणून, हेच आमचं कल्याण करणार आहेत म्हणून, ह्यांच्यावरच आमचं घर चालणार आहे, अशा भावनेनं त्यांची पूजा करणं मिथ्यात्व आहे. पण ती जिनेंद्र भगवंतांचे भक्त आहेत. तुम्ही आता सगळीकडे पत्रिका पाठवा लागलाय की नाही? आमच्या गावात चातुर्मास चालू आहे, सगळेजण या आणि माताजींच्या समाधीमध्ये सहभागी व्हा. राहुलबाईंची दीक्षा आहे, सगळीजण या. कुणाला बोलवा लागलाय तुम्ही? तुमच्या अनुयायी म्हणजे भगवंतांच्या अनुयायींना. तसं आम्ही जसं भगवंतांचे अनुयायी आहे, तसं चतुर्निकाय देवसुद्धा भगवंतांची पूजा करतात, भगवंतांचे भक्त आहेत. आणि मग ते आमचे साधर्मी असल्यागत आहेत. आणि मग आम्ही म्हणतोय या, तुम्ही जिनेंद्र भगवंतांचे भक्त आहेत, तुम्ही, तुमच्याकडे ती ताकद आहे, तुम्ही अग्निकुमार देव आहे. आणि इथं अग्निकुमार देवांच्याकडून म्हणजे अग्नी जीवांच्याकडून जे काय उपसर्ग होईल, त्या उपसर्गाला शांत करायची ताकद तुमच्याकडं आहे. आणि तुम्ही येऊन ती तो उपसर्ग दूर करा आणि याच्यामध्ये ती विघ्न दूर करून तुम्ही जिनेंद्र भगवंतांच्या मंदिराला किंवा या पूजेला, या आराधनेला सानंद संपन्न करायला तुम्ही आमच्याबरोबर या, असा अर्थ आहे तिच्यात. ते नाव घेणं सुद्धा मिथ्यात्व आहे असं समजतात लोक. म्हणून स्वाध्यायाशिवाय हित आणि अहित, खरं आणि खोटं, कुणाचा कसा विनय, ह्याच्यातच पुढे येणार आहे. तुम्ही दर्शन करायला लागलाय साधूंचं आणि सामायिक ध्यान अवस्था आणि सिद्धांत ग्रंथांचं स्वाध्याय सोडून बाकीच्या वेळेत ज्यावेळेला श्रावक दर्शन करतात, त्या श्रावकांना आनंदानं आशीर्वाद देणे, त्यांच्याकडं किमान स्मित हास्य करून बघणे, हा साधूंचा श्रावकांच्या प्रती विनयभाव आहे म्हणून सांगितला. मग त्या विनयाचा अर्थ तर तुम्ही साधू आमच्या पुढे हात जोडावा असं लावणार? म्हणून ज्ञान अनेकांतमय आहे, जिनवानी अनेकांतमय आहे, त्याला त्या त्या रूपातच स्वीकारलं पाहिजे. म्हणून हित काय, अहित काय, योग्य काय, अयोग्य काय, माझा मार्ग प्रशस्त काय, अप्रशस्त काय, ह्या सगळ्याचं चिंतन जोपर्यंत स्वाध्याय करणार नाही, आणि तो स्वाध्याय कसा करणार नाही? विनयपूर्वक,
उत्साहपूर्वक निपक्षपातीपणे न्यूट्रल होऊन, मी अडाणी आहे, मला काहीही माहीत नाही असं म्हणून जोपर्यंत आम्ही स्वाध्याय करणार नाही तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची प्रचिती आम्हाला होणार नाही. हेय आधेय रूप, उपादेय रूप आम्हाला काहीही समजणार नाही. म्हणून ज्ञानाला आचार्य भगवंत समंतभद्र महाराजांनी मधी का ठेवलं याचं कारण सांगताना सांगितलं, ज्ञान दर्शन आणि चारित्र्याला संतुलित करण्याचं काम करते. जसं रुळाच्या, रेल्वेच्या 2 रुळ असतात, त्या रुळाला खाली पट्टी ती लाकडाची जरी असली तर त्या लाकडाच्या पट्टीत जी क्लिप आहे त्या क्लिपात रुळ अडकलेलं असते, त्यामुळे त्याचा बॅलन्स बिघडत नाही. तसं ज्ञान दिसायला बरं काय, सम्यक दर्शनासाठी 41 काहीतरी श्लोक दिले ना श्रावकाचारमध्ये, 41 काहीतरी गाथा दिल्या. सम्यक चारित्र्यासाठी 100पेक्षा जास्त गाथा दिल्या आणि ज्ञानासाठी फक्त 5 काय 6 गाथा दिल्या. क्वांटिटीनं कमी वाटतंय पण तीच क्वालिटी आहे, कारण ती सम्यक दर्शनाला आणि सम्यक ज्ञानाला स्थिर ठेवण्याचं काम करते. म्हणून रत्नत्रय स्थिर राहतं. हे नुसतं अमित गती आचार्य सांगायला नाहीत, हे आचार्य उमास्वामींनी सांगितलं, आचार्य समंतभद्र महाराजांनी सांगितलं, आणि त्यांनी सांगितलं म्हणजे भगवंतांनी सांगितले म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणून पंचम कालामध्ये स्वाध्याय परमतप म्हणलं. लई शारीरिक साधना करता आली नसली तर होऊ दे, पण स्वाध्यायाच्या माध्यमातून कशाची मंदता करून मनाला पवित्र ठेवण्याचं कार्य करणं हेच मोठं तप आहे आजचं. आणि ते तप कशामुळं मिळतंय? धर्म सोडून पोरापुरींचं काम करायला गेल्यावर का नाही? कशामुळं मिळतंय? स्वाध्याय केल्यामुळं, ज्ञान केल्यामुळं. ज्ञानाशिवाय काहीही नहीं. स्वाध्याय के माध्यम से रत्नत्रय की हानि एवं वृद्धि का परिज्ञान कर मुनिजनों के द्वारा हानि रूप कारणों का त्याग और वृद्धि रूप कारणों का संचय तथा अतिचारों का परिहार और दर्शन ज्ञान चारित्र की विनय करने से रत्नत्रय विशुद्ध होता है. इस विशुद्धि के वृद्धि में उद्यमशील साधु ही रत्नत्रय में निश्चलता पूर्वक प्रवर्तन कर सकते हैं. सम्यक इथे एक वाक्य माझ्या लक्षात आलं नाही का, वाचण्यामध्ये माझं मागं पुढं झालं बघतो. स्वाध्याय के माध्यम से रत्नत्रय की हानि लिहिली इथं. हाँ, हानि एवं वृद्धि का परिज्ञान होता है. म्हणजे रत्नत्रयामध्ये हानी कशात आहे रत्नत्रयाची, आणि रत्नत्रयाची वृद्धी कशात आहे याचं ज्ञान होत आहे. मी म्हटले असं कसं सांगितलं आता? म्हणजे हानी आणि वृद्धी, नुकसान आणि फायदा, हित आणि अहिताचं परिज्ञान म्हणजे काय होतंय? ज्ञान होते. आणि त्यामुळं हानी ज्याच्यामुळे होणार आहे त्याचं त्याग करतात, आणि वृद्धी ज्याच्यामुळे होणार आहे त्याचं स्वीकार करतात, आणि विशुद्धीपूर्वक रत्नत्रयामध्ये ते विनय करतात. आणि उद्यमशील साधू म्हणजे पुरुषार्थशील साधू, उत्साही साधू, कशामध्ये? रत्नत्रयामध्ये उत्साही उद्यमशील साधू जे आहेत, पुरुषार्थी साधू,
ते निश्चलतापूर्वक त्याच्यामध्ये काय करतात, प्रवर्तन करतात. सम्यक दर्शनादि की हानि वृद्धि इस प्रकार होती है, आगमाभ्यास से सम्यक दर्शन के निशंकित आदि आठों गुण बढ़ते हैं और अभ्यास के अभाव में शंकादि दोष बढ़ते हैं, जिससे उसकी हानि होती है. हाँ, सम्यक दर्शनामध्ये हानी कशात आहे, वृद्धी कशात आहे, हे आगमाच्या अभ्यासामुळेच सम्यक दर्शन निशंकित आदी 8 गुणांच्या मध्ये वृद्धी होते. आणि अभ्यासाचा अभाव म्हणजे स्वाध्यायाचा अभाव म्हणजे ज्ञानाचा अभाव म्हणजेच आपल्या श्रद्धेचा अभाव होतो आणि शंकादी 8 गुणांची दोषांची वृद्धी होते आणि त्याच्यामुळं परत संसार परिभ्रमणाची वृद्धी होत जाते. अर्थशुद्धि, व्यंजन शुद्धि एवं उभय शुद्धि आदि के भेद से ज्ञान विनय 8 प्रकार की है. हे आपण सम्यक ज्ञानाची रत्नत्रयाची पूजा करताना सम्यक ज्ञानाची पूजा करतो की नाही. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी म्हणताना काय म्हणतो, अष्टांग सम्यक दर्शन. काय म्हणतोय, अष्टांग सम्यक दर्शन. दुसऱ्या दिवशी म्हणताना काय म्हणतोय, अष्टविध. काय म्हणतोय, अष्टविध म्हणजे 8 प्रकारच्या विधीपूर्वक सम्यक ज्ञान, अष्टविध सम्यक ज्ञान. आणि तिसरं काय, त्रयोदश चारित्र, 13 प्रकारच्या चारित्र्यांची 13. पुढं सरका जरा माग चौका. 13 प्रकारच्या चारित्र असं हे ठरले म्हणून अष्टविध. अर्थ हो, परत काय सांगितलं, व्यंजन, उभयशुद्धी, कालशुद्धी असं आणि 8 प्रकारचं त्याच्यापूर्वक जे स्वाध्याय केलं पाहिजे. इस विनय के आश्रय से श्रुत ज्ञान में मन एकाग्र हो जाता है. यह सम्यक ज्ञान की वृद्धि है. 8 प्रकारच्या अशा प्रकारच्या विनयपूर्वक आपण विनयाचा आश्रय घेतला आणि श्रुत ज्ञानामध्ये मन एकाग्र झालं तर काय होते, सम्यक ज्ञानामध्ये वृद्धि होते. मन एकाग्र न होने से जीवादि पदार्थों का समीचीन ज्ञान नहीं हो पाता. अतः यह उसकी हानि है. म्हणजे मन जर एकाग्र न करता स्वाध्याय, धर्म, विधी, पूजा काही असू दे, धर्माची प्रत्येक कार्य मनाला एकाग्र ठेवून गेलं पाहिजे. मगच, नाहीतर नाही ठेवलं तर जीवार्दी पदार्थाचं समीचीन ज्ञान होत नाही. त्याच्यामुळं रत्नत्रयाची हानी होते. सतत ज्ञानाभ्यास के बिना पूर्वकालीन ज्ञान भी विस्मृत या शंकास्पद हो जाता है. यह भी सम्यक ज्ञान की हानि है. जी सतत अभ्यास केलं तरच ते सुरक्षित राहणार. तुम्ही पण बघा, आता चातुर्मास झाला भीमादादा, मग महाराज विहार करणार, मग परत वर्षा 2 वर्षानं महाराज गावात आल्यावरच आम्ही काय करणार, सवळं नेसणार आणि मग आहार देणार. मग त्यावेळेस आपल्याला शुद्धी सांगायला येते नाही येत. आपण विसरून जातोय. का विसरून जातोय, त्याच्यात सातत्य नसल्यामुळं. कुठलीही क्रिया करा, तुमच्या उद्योगाची क्रिया घ्या,
शिक्षणाची क्रिया घ्या, सांसारिक क्रिया घ्या, धार्मिक क्रिया घ्या, कोणतीही क्रिया असू दे, जी क्रिया चांगली क्रिया बाबतीत मी तेवढं सांगणार, जी क्रिया सातत्य, ज्या क्रियेमध्ये सातत्य नसते त्या क्रिया विस्मृत होतात, चुकतात, शंका येतात, हे बरोबर आहे का चूक आहे, आणि मग त्याच्यात दोष लागतो. म्हणून आपण सातत्यानं देवपूजा, गुरुपस्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान, ह्या सगळ्यांच्यामध्ये आपलं काय असलं पाहिजे? सातत्य असलं पाहिजे, निरंतरता असली पाहिजे. अंतर पडलं की ते विस्मृत होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं सम्यक ज्ञानाला अडथळा येतो, दोष लागतात, म्हणजे चुकीचं ज्ञान आपल्याला ग्रहण करण्याची वेळ होते. म्हणून ते पाहिजे ज्यांच्यामध्ये निरंतरता आहे, सातत्य आहे, ते कायम सुखी, समाधानी, आनंदी असतात. लक्षात ठेव. संयम की भावना से तप वृद्धिंगत होता है. तप करने में अपनी शक्ति न छिपाना, ज्ञानाभ्यास में सदा तत्पर रहना, ऐहिक कार्यों में सदा अनासक्त रहना, ये सब तप वृद्धि के कारण हैं और इनसे विपरीत होने वाली साधु की क्रियाएं तप की हानी करती है. श्रवण बेळगोळमध्ये आम्ही ज्यावेळी चातुर्मास केलो अक्षय, त्यावेळेला काडतंत्र रूपमाला म्हणजे संस्कृत आम्ही शिकत होतो. एक 4 महिने सगळं पाठ केलो, सगळं या लागलं, सगळं म्हणजे बऱ्यापैकी एक 25-30%. प्राथमिक फाउंडेशन. जसं त्या श्रवण बेळगोळच्या पूजेची जबाबदारी पडली साधू संतांची, तिकडं दुर्लक्ष झालं. आज मला ते लक्षात राहील, म्हणजे कमी लक्षात राहील, पण सरळ सागरजी वगैरे त्याच्यात सातत्य ठेवलं, त्यांना ते बरोबर लक्षात राहिलं. तसं मला दिलेल्या शब्दात गुटूदादा त्यांनी सातत्य ठेवले, आहार देण्याची, वयावृत्ती करण्याची, त्यामुळं त्यांना बरोबर ते लक्षात ठेवल्यात. आणि काही लोक, म्हणजे तो असं केलं आहे असं म्हणत नाही, पण काही लोक किमान आठवड्यातनं एकदा तरी आहारला येतो असं म्हटली होती, आणि त्या लोकांनी सातत्य ठेवलं नाही, त्यामुळे त्या लोकांच्या लक्षातच नाही भौतिक चातुर्मास आवडतं, संपलंय असं वाटतंय. म्हणजे सातत्य एखाद्या गोष्टीत ठेवलं की माणूस कोणतीही गोष्ट विसरत नाही. एखादा माणूस कोम्यात गेला, कोम्यात, त्याला काही माहीत नसते, लक्षात नसते, तो 2 वर्षानं 3 वर्षानं कोम्यातनं बाहेर आला तर तो स्वतःच्या पत्नीला, ही माझी पत्नी आहे, ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हे त्याला आठवण करून द्यावी लागते. द्यावं लागते की नाही? आठवण करून द्यावी लागते त्याला. त्याच्यापुढं तशा घटना, पूर्वी ज्या घटना होत्या ते आठवण त्याच्यापुढे ते कराव्या लागतात. मग त्या लक्षात येते, हां बरोबर आहे, ही आमची आई, ती माझी पत्नी आहे, तो माझा मुलगा आहे, ती माझी मुलगी आहे, हे आठवण करून द्यावं लागतं. का सांगा बघा. आता या 3-4 वर्ष तो कोम्यात असल्यामुळं त्याच्या त्या ज्ञान साधनेमध्ये काय झालं, खंड पडला, त्यामुळे त्याला लक्षातच नसते. असं आपल्या धर्मकार्यामध्ये, आपल्या गुरुसेवेमध्ये, बरं आहे काय भीमा दादा, खंड पडून द्यायचा नाही. खंड पडला तर चालेल, खंड खंड होऊन द्यायचं नाही. सातत्य ठेवायचं. नसेल तर मग आपल्याला भविष्यात ती विस्मृत होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला ते पाहिजे. पाप क्रियाओं से विरक्त होना संयम है तथा मनोयोग
वचन योग और काय योग की अशुभ प्रवृत्ति का त्याग करना चारित्र्य है. आता आपल्या समोर ती भूमिका नाही, पण आपण अजून पण विचार केलो तर ती मिलिटरीमध्ये एक एक ठिकाणी आहे. पूर्वीचे राजे राजवाडे होते ना, त्यावेळेला ते राजे सगळीकडे जरी सुरक्षित असले तरी तो राजा काही दिवसानंतर म्हणजे 8 दिवस 10 दिवसानंतर एकदा ना एकदा तो घोडेस्वारावर जाणार. त्यांच्या आयुध शाळेमध्ये ते आपल्याच सैन्यांच्या बरोबर युद्ध कला ते म्हणजे सातत्याने ठेवणार. मग विचारण्यात आलं, तुम्ही तर आता सगळीकडे सुरक्षित आहे, सगळे शत्रू पक्ष आता तुमच्या चरणात समर्पित झालेत, आता परत तुम्हाला हे युद्ध म्हणजे हे आयुध शाळेत जाऊन शिकण्याची किंवा हे करण्याची गरज काय. त्यावेळी ती राजी लोक म्हणणार की या युद्धाच्या कलेचं सातत्य जर नाही ठेवलं तर शरीर आणि बुद्धी दोन्हीही शिथिल होतात, आळशी होतात, आणि ज्यावेळी प्रसंग पडेल राजावर अचानक युद्धाचा, त्यावेळेला ते युद्ध करणं शक्य होणार नाही. त्यामुळे योग्यता पराक्रमाची असताना सुद्धा, पराक्रमाची योग्यता असताना सुद्धा त्या ठिकाणी धैर्य आणि काय म्हणतो आपलं दम आपल्या सोप्या भाषेत काय दम टिकल्या नसल्यामुळं पराभव होण्याची शक्यता असते. म्हणून सातत्यानं आपण हे धर्मकार्य केलं पाहिजे. म्हणून हिंदू लोक म्हणतात बघा, दुख में सुमिरन करे सुख में करे न कोय, सुख में भी सुमिरन करे उसको दुःख कहाँ से हो. देवाची, धर्माची, गुरूंची या सगळ्यांची आठवण दुःखामध्ये सर्वांना होती. सुखाच्या काळात आठवण होतं, पण जो सुखाच्या काळात सुद्धा देवशास्त्र, गुरु आणि धर्माची आठवण ठेवतो, त्या सगळ्या क्रिया करतो, त्याच्या जीवनात दुःखच येतं. बरोबर आहे काय सार्थक? बरोबर आहे काय चूक आहे? मग वर्षभर सातत्यानं 2-3 तास अभ्यास शाळेचा केलो तर मग दीदीचं काव खायची काही गरज आहे का? मग शाळेत पण मार्क चांगली पडतील का नाही? मग माझा पण नंबर येईल का नाही? मग नावाप्रमाणे काम पण सार्थक होईल का नाही? नुसता परीक्षा पुरतच जर अभ्यास करायला लागलो तर मग लक्षात राहत नाही, डोकं दुखायला चालू होतंही नाही. म्हणून विस्मृत होऊन द्यायचं नाही. शाळेत जे शिकवतात ते रोज घरात येऊन एक तासभर नुसता त्याची उजळणी दुसऱ्यांदा केली तर मग ती विसरतं. मग आपलं जीवन सार्थक बनवायचं काय निरर्थक? नावानं काय कामानं? मग मी सांगतोय ते बरोबर काय तू वागतोस ते बरोबर? शाबास. एकट्या तर कुतीतल्या पोरग्याला माझं कळलं लागशे. पोरांना कळा लागले तर पोरंवाल्यांनाच कळना काय करायचं जागा. म्हणून कोणतंही कार्य असू दे निरंतर ठेवायचं, म्हणजे मग त्याच्यामध्ये हानी होत नाही. पाप क्रियाओं से विरक्त होना संयम है तथा मनोयोग, वचन योग और एक काय योग की अशुभ प्रवृत्ति का त्याग करना चारित्र्य है. इनमें अहिंसादि 5 व्रतों में से प्रत्येक की 5-5 भावनाएं हैं. इन 25 भावनाओं के अभ्यास से
चारित्र की वृद्धि होती है और इन थोड़ा सरा भावनाओं की उपेक्षा करने से चारित्र की हानि होती है। इस प्रकार सम्यक दर्शन आदि के वृद्धिगत होने पर रत्नत्रय में निश्चलता पूर्वक प्रवर्तन हो सकता है। अतः आगमाभ्यास आवश्यक है। पाप क्रियांच्या मध्ये विरक्त होणे आणि संयमामध्ये सुरक्षित राहणे, त्याचबरोबर मनोयोग, वचनयोग आणि काययोगांची अशुभ प्रवृत्तीचा त्याग करणं चारित्र्य आहे. बघा इथं काय सांगितलं, आणि हेच आचार्यांनी व्यवहारातलं एक उदाहरण सांगितलं. पण आमच्या कुणाच्याही लक्षात आलं नाही, अशोक मामा ह्याचं फार दुःख वाटते. आचार्यांनी जैन धर्माचं सगळ्यात आजची जी अवस्था निर्माण होण्याचं कारण मुकमाटीमध्ये सांगितलं. विधर्मियों से संवाद और साधर्मियों से विवाद ही जैन धर्म के पतन का कारण है. कशापासून विरक्त व्हायला पाहिजे, कशापासून संवृत्त व्हायला पाहिजे हेच आम्हाला कळत नाही. इनमें अहिंसादी 5 व्रतों में से प्रत्येक अहिंसा, अर्यंत दिसला बाबा 8 दिवसानं मला आज. अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 महाव्रत आहेत. त्या प्रत्येकाच्या 5 भावना आहेत. आचार्य उमास्वामी महाराजांनी ते पंच असं एक तत्वार सूत्रमध्ये 5 सूत्र लिहिले की ते हेच. आणि आचार्यांनी 2004 सालाला म्हणजे सहजसागर, आगमसागर या सगळ्यांची दीक्षा झाली की नाही, त्या दीक्षा झालेल्या सर्व साधूंना ह्या 5 भावनेचे जे 5 सूत्र आहेत, त्या 5 सूत्राचे एक माळ जाप्य रोज घालायचा नियम दिलता, म्हणजे तुमच्या या भावना सुरक्षित राहू देत म्हणून. या 5 भावना, प्रत्येकाच्या 5 भावना अशा 25 भावना आहेत. आणि त्याच्या अभ्यासानं चारित्र्याची, त्याच्या भावनेनं चारित्र्याची वृद्धी होते. अशी भावना करायची. आणि या भावनेची उपेक्षा म्हणजे या भावनेच्याबद्दल श्रद्धा न ठेवणे, त्यांची उपेक्षा ठेवणे म्हणजे चारित्र्याची हानी असते. म्हणून सम्यक दर्शनाला वृद्धिगत असणाऱ्या रत्नत्रयामध्ये निश्चलतापूर्वक प्रवर्तन करण्यासाठी ज्ञानाभ्यास, आगमाचा अभ्यास, जिनवानीचा अभ्यास, स्वाध्याय अत्यंत गरजेचा आहे. आणि तो निरंतर गरजेचा आहे, तो विनयपूर्वक गरजेचा आहे, तो उत्साहपूर्वक गरजेचा आहे. आणि तो आत्मयेष्णा, आत्म्याच्या स्वरूप आणि स्वभावाच्या भुकेची तृप्ती करण्यासाठी आवश्यक आहे. आणि हा सगळा पुरुषार्थ, ही सगळी योग्यता तुमच्यात आणि माझ्यामध्ये येऊ दे, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.